आज काय आहे? आज मुगाची भाजी. मुगाची भाजी. हा, आज समाज संजीवन सोहळा आहे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाज संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं ज्या दिवशी जी भाजी बनवली ती मुगाची भाजी होती. वरी घातलेले मुगाचे वरण. वा वा, आज मुगाची भाजी आहे. वा 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 वा, क्या बात आहे. चला, श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव मंडळी. आणि आज आहे आपला समाधी सोहळ्याचा दिवस. दाखला झालेला आहे, भोजन सुद्धा बनत आहे, सर्व काही बनत आहे. पण आज मात्र आपला 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण ज्ञानराज महाराज म्हात्रे यांचं कीर्तन होईल समाधीपर. तेवढा कीर्तन ऐकू, मग काही लोक निघून जातील आणि आपण जाऊ कदम माऊलींची समाधी ऐकायला. त्याला अशा प्रकारे आजची सुप्रभात झालेली आहे. आणि आपले आजचे कीर्तनकार रामकृष्ण बोला. आजची ज्ञानोबारांची समाधी कितवी? 729 आहे. वा. आणि आज आम्हाला समाधी सांगा बरं का, खूप छान. हा का, जसं माऊली मला बुद्धी देतील तसा मी सांगण्याचा प्रयत्न करेन. वा वा. लोकांसाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार नाही, पण स्टील तुमच्यासाठी ऑडिओ रेकॉर्ड करणार आहे. ज्याला पाहिजे यूट्यूब चॅनलवर माझा नंबर आहे, त्या नंबरवरून ती ऑडिओ क्लिप घ्यावी. चला, श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. आज देवानी सकाळी कोणी स्नान घातलं? पांडुरंगाने माऊलीनं स्नान घातलं, चंदनाच्या पाटावर बसवलं, 16 नेसल्यानंतर चंदनाच्या पाटावर बसले आणि देवाने आज स्वतः गंध लावला. ज्ञानोबाने रोज स्वतः लावत होते, पण आज देवाने सांगितलं आज तुम्ही लावायचं नाही, आज मी तुमची पूजा करीन. अख्खं जग देवाचं पूजन करतं, पण तो परमात्मा माऊलीची पूजा करतो. विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण मंजुरी मस्तकी लावलं, अक्षता व्हायला, फुलं वाहिल्या, मस्तकावर फुलं वाहिली. आणि मग ताटात घेतलं चरण, ज्ञानोबारांचं चरण ताटात घेतलं आणि ज्ञानोबारांचं पाय धुतले आणि ते चरण तीर्थ आपल्या हातात घेतलं. वडाप्रमाण चरण तीर्थ हाती घेतले, समस्त मंदिर शिंपिले, आपण मुखी घातले, म्हणे कृत्य झालं. सर्वांना ते चरण शिंपडलं, आपल्या हातातलं चरण आपल्या मुखात घातलं आणि आज मी कृत्य झालो. म्हणजे भगवंताला सुद्धा कृत्य व्हायचं असेल तर माऊलीची सेवा केली त्याने, मग देवाने सेवा केली. आपण सुद्धा आनंदीची वारी केली, ज्ञानोबारांची सेवा केली पाहिजे. आणि मग सेवा केल्यानंतर ज्ञानोबाला उठवलं, माऊलीला उठवलं. एक हात देवाने धरला, दुसरा हात निवृत्तीनाथाने, देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर ज्ञानेश्वर
बैसावया काय नदीच्या माशा गातले माधवन तैसे जनवण कालविले. ती नदीमध्ये जर आपण लाया घेतल्या ना, लाया त्या दिवशी आम्ही कुठे टाकल्या? नदीत टाकल्या लाया. हा, अंजनाबाईला भेटलो होतो तिथं खिडकालीला लाया. लगेच माशी वरती आली ना, ते गिळायला लागले. जसे माशी एकत्र यावे, कालवा कालवा करावं, तसं सर्व संतांचं झालंय. जिकडं तिकडं कालवा कालवा झोतो, माऊली 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 म्हणतात. आणि मग ज्ञानोबा आहे सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर जो नंदी आहे, त्या नंदीतून जे विवर आहे, जी समाधीची जागा आहे, तिथं उतरले. आणि मग तिथं नाना विठा महादा गोरा अगोदर गेले होते, त्यांनी समाधीची जागा झाडली होती. आणि झाडल्यानंतर तिथं तुळशी पत्र, दर्व, बेल सर्व ठेवलं होतं. ज्ञानोबाची आसन मांडलं होतं. आणि मग देवानी निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना बसवलं. आणि जाऊनी ज्ञानेश्वर बसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. आवडीचा अध्याय काढला. ज्ञानोबांचा आवडता कुठला आहे अध्याय? 9वा अध्याय. तो काढला. आणि मग ज्ञानोबांना देव सांगतात काहीतरी मागा, काहीतरी मागा. तेव्हा ज्ञानोबांना सांगितलं, देवा काय मागायची गरज नाही. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, देव म्हणे सुखी केले देवा, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा. पादपत्री ठेवा निरंतर, पादपत्री ठेवा निरंतर, पादपत्री ठेवा निरंतर. काय मागत नाही मी, फक्त तुमच्या चरणावर ठेवा. पादपत्री ठेवा निरंतर. आणि मग आज्ञा घेतली. 3 वेळा तेव्हा जोडीले कर कमळ, 3 वेळा तेव्हा जोडीले कर कमळ. सर्वांनी 3 वेळा बोलायचं आहे. हा प्रमाण म्हटलं का पुष्पवृष्टी करायची बरं का. सर्वांनी माझ्या मागे म्हणा, 3 वेळा तेव्हा जोडीले कर कमळ, 3 वेळा तेव्हा जोडीले कर कमळ, 3 वेळा तेव्हा जोडीले कर कमळ. झाकिये रे डोळे ज्ञान देवे, झाकिये रे डोळे ज्ञान देवे, 3 वेळा तेव्हा जोडीले कर कमळ, 3 वेळा तेव्हा जोडीले कर कमळ, झाकिये रे डोळे ज्ञान देवे, झाकिये डोळे ज्ञान देवे, झाकिये डोळे ज्ञान देवे. कुंडली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज
वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठ्ठल कल्पनेची बाधा नको अहंकाराचा वारा न लागू नामामध्ये त्या असावे कल्याण कल्पनेची बाधा नको श्री आनंद श्री ज्ञानदेव अशा प्रकारे आपला समाधी सोहळा पार झालेला आहे, पार पडलेला आहे. तुम्हाला संपूर्ण कीर्तन आपल्या युट्यूब चॅनलवर येईलच. पण आजच्या दिवसाची व्हिडिओ कदाचित मी इथंच एंड करतोय, कारण की भरपूर मोठी व्हिडिओ येईल. तुम्हाला भरपूर काही पर्वणी आहे. आणि त्याचप्रमाणे गेल्या 13 दिवस आमच्या आवाजाला जर कोणी सांभाळला असेल तर आमचे धर्मेश माऊली फार फार धन्यवाद. बरं का, फार फार धन्यवाद, खूप धन्यवाद. वा, अशा प्रकारे आजचा आपला दिवस खूप सुंदर छान असा दिवस गेलेला आहे. माऊलींच्या समाधीचं दर्शन सर्वांना झालेलं आहे. आणि त्याला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव, त्याला श्री विठ्ठल मंडळी श्री ज्ञानदेव. अशा प्रकारे आजचा आपला समाधी सोहळा झालेला आहे. आणि काही मंडळी आपली परत जात आहे. त्यांची परत जाण्याची तयारी बिचाऱ्यांची. तुम्ही चालले का परत? तुम्ही याला येणार आहे का छबिन्याला? प्रयत्न चालू आहे. प्रयत्न नाही, या छबिन्याला आमची गाडी येणार आहे तशी. वा वा, क्या बात आहे. वा वा, बोंब बोंब नको ना. ए पोरांनो, तुम्ही चालले? रडू नका रे. हे लढ, तू तर पहिले लढतस. चला 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 मंडळी, कोण कोण चाललेलं आहे? चला चला चला. आपली ट्रक भरतय बघा. आमट्या आमट्या, वा, सगळ्या ट्रकचा सामान ऍडजस्ट करणार. नाका नको बोट घालू ना दादू. वा, किती ताप ना तुम्हाला सगळ्यांचा. किती बाग माऊली अमित माऊलीची सेवा करायच्या. तर अशा प्रकारे आपली ट्रक भरत आहे. सगळी ट्रक भरून झाल्यानंतर आम्हाला सर्व सोडून जाणार, पण आम्ही मात्र ज्ञानोबारांसाठी इथे राहणार. आपण काळजी नका करू. आपण छबिना त्रयोदशी आज आहे, चतुर्दशी पंचदशी 2 आहेत. 2 अमावस्या करून काळा करून मग घरी जाऊ. काही काळजी नाही. चला तर शौर्य, ए चला मंडळी, रामकृष्ण हरी. चला चला, चालले काय?
श्री विठ्ठल श्री विठ्ठल. चला कोण कोण चालले का? श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव चालले का बाबा? चला हे सगळे आमचे ओल्ड एज होम यांच्याशिवाय मात्र दिंडीला शोभा नाही. चला संतोष महाराज रामकृष्ण हरी. हो रवी दादा चला बाय. संकटिक चला बाय 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 बाय. चला 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 चला. इथं कोण कोण चालली घरी चालल्या. चला चला. कोण मनीषा घरी चाललीस? तुम्ही चाललेस मामा? चला वाट पाहू तुमची आमोशेला या. चला चला वा वा. चला काही मंडळी आपली निघत आहेत आणि आम्ही मात्र इथं थांबत आहोत आणि आपल्याला आपण छबिन्यापर्यंत आपल्याला दर्शन देऊ. काही काळजी नको करू. काही काळजी करू नका. बरोबर ना? मधलं ते करतो. काही काळजी करू नका. आपल्या छबिन्यापर्यंत संपूर्ण इत्यंभूत दर्शन तुम्हाला देऊ. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हा बा 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 बा. अरे बाप रे. चक्क 1.5 बस म्हणजे लगभग. अरे 2 बस. एक बस मोठी एक बस अर्धी जेव्हा करू तेव्हा ती माणसं बसतील. पण आमचे जादुई ट्रक आमचे दादा पवारचे ट्रक याच्यात किती माणसं बसतात? बाप रे बाप. आणि एवढा मोठा साप. यो सापाचा फुगा. हे पोरं बघा आमची पोरं चालली ट्रकवर. जा 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 सावकाश जा. हा जबाबदारी आमच्या काका. हा काय प्रकार आहे? हा जसे आणले हा तसे परत नाही. हा का? विठ्ठल रुक्माई सेवा वारकरी मंडळाचा काय निर्णय आहे? घरातून फुकट आणायचे आणि घरापर्यंत फुकट सोडवायचे. वा वा. विठ्ठल रुक्माई सेवा मंडळ हा जो आहे कुठल्याही प्रकारची भिशी घेत नाही. कुठल्याही प्रकारचा भाडा घेत नाही. कोणत्या पाण्याचाही खर्च नाही. सर्व तुम्ही देणगीदार देता त्याच्यावर चालवतो आणि त्यांना तसंच सुरक्षित पुन्हा घरी नेतो. वा वा. खूप छान खूप छान. बरोबर ना? वा 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 वा. चला अशा प्रकारे सर्व मंडळी आपल्याला सोडून निघत आहेत. त्यांच्या गळा पडून रडावं वाटतंय महाराज. चला मंडळी. चला मंडळी बाय बाय. चला भेटू. श्री विठ्ठल. हा श्री ज्ञानदेव. माऊलीला खूप विरह होणार आहे आणि आता जसे आम्ही घरी जाऊ त्याचे जवळजवळ 8 दिवस आमच्या कानात माऊलीचे कान गुंजत जातील. काही काळजी नका करू. तुमच्यासाठी सगळे व्हिडिओ बनवून टाकील अजून 4 दिवसाचे. श्री विठ्ठल. कवरदा